डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येमागील विचारसरणी सरकारने ठेचून काढावी अशी अपेक्षा शिवराज्य पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली। शिवराज्य पक्ष पुणे शाखेच्या वतीने डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, शहर कार्याध्यक्ष जितेंद्र कोंढरे, युक्रांचे विलास लवांडे, पक्षाचे सचिन सावंत, विवेक तुपे, शेखर बांगे, सचिव दिवार, पितांबर दिवार यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊनही अद्यापपर्यंत मारेकरी सापडलेले नाहीत। वास्तविक पाहता शासनाचीच यामध्ये उदासीनता दिसून येत आहे। सरकारने मारेकऱ्याला पकडल्यानंतर त्याला शिक्षा होईलच, पण या हत्येमागे असलेल्या विचारसरणीही त्यांनी ठेचून काढण्याची गरज आहे। आतापर्यंत पोलिसांनी केलेला तपास पूर्ण झालेला नाही। हा तपास पोलीस पूर्ण करतील ही आशा नक्की आहे, परंतु शासनानेही अशा प्रकारचा बंधुगिरीच्या वाढणाऱ्या घटना रोखून हत्येमागील विचारसरणीही ठेचून काढावी। डॉक्टर दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी लवकरात लवकर पकडावे यासाठी पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येणार असून दिनांक 7 ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तालयासमोर जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सरकार राजकारण करत आहे। वास्तविक मारेकऱ्यांना पकडण्याची इच्छा शासनामध्ये नसल्याचे दिसून येत आहे। स्थानिक पोलिसांकडून हा तपास काढून तो NIA संस्थेकडे द्यावा ही पक्षाची आग्रही भूमिका असून डॉक्टर दाभोळकरांचे विचार यापुढे सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। या प्रसंगी विकास लवांडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येचा निषेध केला। यावेळी सत्य इसाबाबा, हराम बापू आणि निर्मळ बाबा असे वेषांतर करून पथनाट्यही सादर करण्यात आले। कसा काय लागलाय माझं, सांग लवकर कोण हाय? आडावरचा हाय का झाडावरचा हाय? नदीवरचा हाय का नाल्याकडला हाय? कुठला हाय सांग लवकर। मसनातला हाय का माळावरचा हाय? बंद करेल तुला असा तसा तू ऐकायचा नाही, मला बी माहित आहे। आता तुला बघतोच, आता नाही ना तुला दाखवला माझा तर ध्यानातच ठेव। झाडाला लई त्रास होतोय, करायला पाहिजे, हाय का मंजूर? होय चालते जी, तुम्ही म्हणाल तसं करतो। होय काम लई चोखणीच हाय, लई मेहनत हाय। मी महेश दादा नलावडे, शिवराज्य पक्ष पुणे शहर अध्यक्ष। आजच्या या आंदोलनाची प्रमुख भूमिका अशी आहे की मारेकरी तर उद्या पण सापडतील, कधी पोलीस पकडतीलच, कारण आजपर्यंत कुठलाही तपास पोलिसांचा अधुरा राहिलेला नाहीये। हा भारताचा इतिहास आहे, पण त्याच्या मागची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीला आजपासून शिवराज्य पक्ष ठेचण्याचं काम सुरू केलेलं आहे। आता आमच्या इथं आम्ही काही असे बाबा आम्ही अवतरणार आहोत की जे बाबा ते सत्य इसाई बाबा आहेत, त्यांचे आशीर्वाद घेतले की माणसं मुख्यमंत्री होतात। नंतर आम्ही हराम बाप्पू नावाचं एक कॅरेक्टर आम्ही थोड्या वेळ तिथं असं आणणार आहे की ते समाजाला आव्हान करतंय की तुम्ही तुमच्या मुलींची दीक्षा माझ्याकडे द्या, मी त्यांच्यावर बलात्कार करीन। निर्मल बाबा, अरे काय चाललंय या देशामध्ये? बाबांची सत्ता झाली सगळीकडं, सगळे बाबा सगळे इथं असे अवतरलेत, मोठे मोठे नेते, अभिनेते, खेळाडू। सचिन तेंडुलकर सारख्या माणसाचा पण आम्ही धिक्कार करतो जो सत्य साईबाबाच्या तिथं जाऊन पाया पडतो। दुर्दैव वाटतं या देशाचं, सनातनवादी विचार, पूर्वगामी विचारांच्या वरती हामी व्हायला लागलेले आहेत। बाबांनी धंदे काढलेले आहेत आणि या धंद्याच्या माध्यमातून लोकांची पिळवणूक, लोकांना सातत्याने त्रास दिला जातोय।
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी जी लढाई चालू केलेली आहे ती मोठ्या प्रमाणात विस्तृत प्रमाणात करण्याचं काम शिवराज्य पक्ष हातात घेत आहे आणि आम्ही आजपासून हे लिंबू मिरची जे घेऊन फिरतात किंवा जे ह्याच्या जादूटोणा करतात, आम्ही सरकारच्या न्यायाची कायद्याची वाट बघणार नाही, तर आम्ही त्यांना ठेचायचं काम करत आहोत. 7 तारखेला पूर्ण महाराष्ट्रातनं शिवराज्य पक्षाचे कार्यकर्ते पुण्यामध्ये येतील आणि कमिशनर ऑफिसच्या समोर जेल भरो आंदोलन करतील, ही मी ग्वाही देतो आपल्याला.